हाय गाईज, आज आपण शंकरपाळ्या बनवणार आहोत. तर मैदा घ्यायचा आहे अर्धा किलो. त्याच्यामध्ये 1 वाटी भर तूप आपण गरम करून असं मस्त कडकडीत घालायचं. मग त्याच्यामध्ये घालायची आपण 1.5 वाटी पिठी साखर. 1 वाटी गरम दूध घ्यायचं आहे आणि हळूहळू थोडं थोडं दूध ॲड करत पीठ आपल्याला मस्त मळून घ्यायचं आहे. खूप घट्ट नाही, खूप पातळ नाही, असं एकदम परफेक्ट आपल्या हाताने दबेल एवढं पीठ आपल्याला घट्ट मळायचं. मग मी त्याला रेस्ट करायला ठेवून देणार आहे 10 मिनटं. आणि रेस्ट केल्यावरती पुन्हा एकदा थोडंसं हलक्या हाताने ते लूजन अप करून घ्यायचं. त्याचे गोळे बनवायचे आणि असे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही शंकरपाळ्या कट करून घ्यायच्या. तर जाडपणा किती ठेवायचा आहे हा बघा तुम्ही. जेवढं जरा मीडियम जाड ठेवलं तर त्या छान तुटतात आणि असं सुंदर शंकरपाळ्या बिस्किटसारख्या तयार झाल्यात. बघा किती मस्त दिसत आहेत ना. तुम्ही ट्राय